आणि छत्रपती संभाजीराजे बोलतायत, थेट जाऊयात। सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची बैठक आत्ताच झाली। ते सविस्तर सगळे आपले आपले मतं आपल्या पुढे मांडणार आहेत। मला पण प्रश्न विचारल्यामुळं मला काय बोलण्यासारखं काही नाही, कारण जे काय बोलायचं होतं ते सकाळी मी रायगडवर बोललोय। मला रास्त हे वाटते की समन्वयकांनी जी आज तिथे मीटिंग बोललेली होती त्या मीटिंगला मी उपस्थित होतो, आणि म्हणून मी जे रायगडचे मुख्य समन्वयक आहेत विनोद साबळे हे आपल्याला संबोधित करतील, आणि बाकीचे समन्वयक नंतर तुम्हाला काय प्रश्न असेल ते निश्चित आपल्या पुढे मांडतील। तुम्ही जे पहिला तुम्हाला पुन्हा हा प्रश्न आहे की रायगडावरून तुम्ही घोषणा तर केली, आरक्षणाचे जनक असलेल्या शाहू महाराजांच्या भूमीतून हे आंदोलन सुरू होते, त्याचं नेमकं स्वरूप कसं असेल ते सगळं बोलतील ना, त्यासाठी समन्वयक आहे। माझी जी भूमिका होती ती मी मांडली आहे। समन्वयकांना माझी भूमिका पटली काही मला माहित नाही ना, मग ते बोलतील आणि त्याच्यानंतर मग काय प्रश्न असेल मला सांगा। नमस्कार। आज शिवराज्याभिषेकाच्या दिनी छत्रपती संभाजी महाराजांनी जी रायगडावरनं घोषणा केलेली आहे की 16 जून पासून कोल्हापूर येथून छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकापासून मी आंदोलनाला सुरुवात करत आहे। आज आमच्या समन्वयकांची सर्व समन्वयक महाराष्ट्रातले, कारण कोविड याच्यामुळे गडावर जाता आलं नाही म्हणून इथं बैठक घेतली। राजांनी जी भूमिका घेतली त्याला संपूर्ण जे आलेले समन्वयक महाराष्ट्रातल्या समन्वयकांनी एक पाठिंबा दिला आणि सांगितलं की आम्ही छत्रपती संभाजीराजांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्र महाराजांच्या सोबत आहे। कोल्हापूरमधून सुरुवात होत आहे, तर आम्ही असं ठराव घेतलेला आहे की छत्रपती संभाजीराजांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे, ज्या ज्या जिल्ह्यात, म्हणजे पहिला तर कोल्हापूर आहे, कोल्हापुरामध्ये पहिला जर का आंदोलन आहे तर महाराष्ट्रातले सर्व समन्वयक तिथे कोल्हापुरात जाणार। तिथले कोल्हापूरचे बांधव जी जी आमच्या जबाबदारी टाकतील ती त्यांच्यासोबत राहून आम्ही संपूर्ण त्यांच्यापरी फिरणार जिल्ह्यामध्ये तो कार्यक्रम। असं प्रत्येक जिल्ह्यात होणार, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आंदोलन असेल त्या जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रातले समन्वयक जातील आणि हा लढा जो आता जो छत्रपतींच्या नेतृत्वाखाली लढा आहे तो लढा मराठ्यांना न्याय मिळेपर्यंत चालूच ठेवणार आहे। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत चालू राहणार नाही। 36 जिल्ह्यामध्ये महाराजांनी सांगितले की 36 जिल्ह्यामध्ये हा आंदोलन होईल, आणि तरी सुद्धा जर का या सरकारने आमच्या ज्या मागण्या आहेत, आरक्षण तर कोर्टामध्ये आहे तो मुद्दा आहे, पण त्या व्यतिरिक्त ज्या मागण्या छत्रपतींच्या 28 तारखेला मुख्यमंत्र्यांनी भेटून दिल्या होत्या की 5 मागण्या आमच्या मान्य करा, त्या आजही झालेल्या नाहीत। त्या मागण्या मान्य होईपर्यंत जर का 36 जिल्हे फिरून झाल्याच्या नंतर नाही झाला तर मग छत्रपतींनी सांगितल्याप्रमाणे पुणे ते मुंबई, आणि मग तो जो आंदोलन होईल त्याला राज्य सरकार जबाबदार असणार आहे। आणि मग असं होणार आहे की दुसरी लाट कोरोनाची येऊन गेली, तिसरी लाट मराठ्यांची येईल आणि ती मुंबईत धडकली, मग तिथून मग सरकार असो का जे नेते असो त्यांना समुद्रात ढकलण्याची पण तयारी आमच्या मराठ्यांची आहे। हे लक्षात घ्यावं, हे जाणून घ्यावं, इथपर्यंत मराठ्यांची आता तयारी झालेली आहे। हे आंदोलन सुरू करत असताना आमची भगिनी कोपर्डीची भगिनीवर जो अन्याय झाला होता, त्यानंतर काकासाहेब शिंदे यांनी आमची जलसमाधी झाली होती, म्हणजे केलं होतं, इथे आम्ही महाराज स्वतः तिथे जाणार आहेत आंदोलन सुरू करायचे, तिथे महाराष्ट्र समन्वयकांसोबत जाणार आणि तिथून खऱ्या अर्थाने रणशिंग फुकणार आहेत आणि 16 तारखेला जो आंदोलन होईल तिथे जाणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, आज आपण पाहिलंय या मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले पण कुणाचंही नेतृत्व नव्हतं। मराठे मोर्चे काढायचे, मागे यायचे, ठीक आहे, परंतु आज अशी परिस्थिती आहे की स्वतः छत्रपती संभाजीराजे मराठ्यांचं नेतृत्व करण्यासाठी आलेले आहेत, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आलेले आहेत, आणि कुणाच्या तरी पोटात खुपसत आहे, कुणाचं तरी पोट दुखत आहे। तर या पत्रकार माध्यमाच्या माध्यमातून आज समन्वयकांची आमची मीटिंग झाली त्या माध्यमातून सांगतोय, कुणाला काय राजकारण करायचं ते करा, कुणाला काय फायदा घ्यायचा तो घ्या, पण त्या फायदा घेत असताना, राजकारण करत असताना जर का छत्रपती संभाजीराजांवरती कोणी वैयक्तिक टीका केली, त्यांना कोणी डिवचण्याचं काम केला तर तो मराठा समाजाला डिवचतोय, आणि मराठा समाज कधीही सहन करणार नाही। यापुढे छत्रपती संभाजीराजांवर जर का कोणी वैयक्तिक टीका केली तर त्यांना त्याच भाषेमध्ये त्यांच्या इथे जाऊन जबाब दिला जाईल। त्यामुळे छत्रपतीवरती कोणी बोलले, कुणाला काय करायचं ते करा, तुम्हाला कुणाला काय मोर्चे काढते, आम्ही कुणाला टीका करते, कुणाला काय करते करा, पण छत्रपतींवरती कोणी बोलायचं नाही। छत्रपतीवरती बोलले म्हणजे आमच्या मराठ्यांवरती बोलले, आणि मराठी आता शांत बसणार नाही। आणि सर्व पक्षीय नेत्यांना राजे भेटलेले होते, मग शरद पवार साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, विरोधी पक्ष नेते असतील, अशोक चव्हाण असतील,
युवा येतील याच्या संदर्भात आमचे आप्पा कुडेकर बोलणार आहेतच, त्यांच्यावरती पण बोलतील. पण आता जे ठराव झालेला आहे तो संपूर्ण ठराव हा एकमताने झालेला आहे आणि यापुढे छत्रपती संभाजी राजेंच्या भूमिकेशी संपूर्ण मराठा समाज एकरूप राहून ते जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे. त्यापूर्वी जे 36 जिल्ह्यांमध्ये तुम्ही जे आंदोलन करणार आहे ते याच्याबद्दल 58 मोर्चे झाले शांतपणे, त्याचे असणार आहे का आक्रमक आंदोलन ते कशा आंदोलनाचं स्वरूप काय? मुळात आपल्याला सर्वांना राज्याला पण प्रश्न पडला असेल की छत्रपती संभाजीराजेंनी हे आंदोलन पुकारलेले हे कोणाच्या विरोधात पुकारलेले आहे. कारण सत्तेमध्ये राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, शिवसेना आहे, भाजप विरोधी पक्षामध्ये आहे. परंतु महाराजांनी मागच्या 15 दिवसापूर्वी एक मराठवाड्याचा दौरा केला, पूर्ण राज्याचा दौरा केला आणि त्यानंतर सर्वांनी मराठा समाजाने राजांना सांगितलं, इतर 18 पगड जातीचे देखील बांधव राजांना भेटले की ही आरक्षणाची जबाबदारी नेमकी कोणाची आहे. कारण ज्यावेळेला आरक्षण रद्द झाल्यानंतर फडणवीस साहेब म्हणतात, विरोधी पक्ष म्हणतात ही राज्याची जबाबदारी, राज्य म्हणतात केंद्राची जबाबदारी. मग आम्ही त्या नाशिकच्या बैठकीमध्ये ठरवले की राजे पण होते की नेमकी ही जबाबदारी कोणाची आहे, ही केंद्राची जबाबदारी आहे किंवा राज्याची जबाबदारी. ही जबाबदारी निश्चित करण्यासाठी राजे आपण सर्व राजकीय पुढाऱ्याकडे गेलं पाहिजे. त्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब असतील, राज ठाकरे असतील, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस असतील, प्रकाश आंबेडकर असतील, या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील, जे जे राजकीय पक्षातील मंडळी असतील यांना सर्वांना आपण एकत्र करा. कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय यासाठी आपण यांना बैठक घेतली पाहिजे. परंतु राज्यांनी जे आव्हान दिलं, मुंबईमध्ये जी 28 तारखेला प्रेस आमची झाली आणि 5 मागण्या राज्य सरकार पुढे आम्ही मांडल्या. परंतु आणि त्याला अल्टिमेटम दिलं होतं की शिवराज्याभिषेक दिनापर्यंत आपण जर या मागण्या मान्य नाही केल्या तर नक्की आम्ही येणाऱ्या काळामध्ये राज्यामध्ये मूक मोर्चाचं आंदोलन नसणार, आमचं एल्गार आंदोलन राहणार आहे. त्यामुळे या राजकीय पुढाऱ्यांनी एकतर राज्य सरकारने आमच्या 5ही मागण्या मान्य केलेल्या नाही आहेत, त्यानंतर विरोधी पक्ष असेल, सत्ताधारी असेल, आदरणीय पवार साहेब असतील, ज्या पवार साहेबांना आम्ही आशेने बघत होतो आदरणीय पवार साहेब देखील असतील, हे कोणीही मंडळी एकत्र यायला तयार नाही. याच्यावरून मराठा समाजाची अशी धारणा झालेली आहे की मुळात तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाहीये, त्या आरक्षणाचा तुम्हाला खेळ खंडोबा करायचा आणि यामधून तुम्हाला राजकीय सत्ता भोगायची आणि या समाजाला झुलत ठेवायचं. राजांनी मागणी केली होती की आमचा जो उच्चवर्णीय मराठा समाज असेल, कारखानदार असेल, उद्योगपती असेल, यांना आरक्षण नको, परंतु जो गरीब जो वंचित मराठा समाज शेती काबाड कष्ट करतो, आत्महत्या करतो, मराठवाड्यामध्ये जास्त आत्महत्या आहेत, त्या समाजाला आरक्षण कोणतरी मिळालं पाहिजे यासाठी आपण एकत्र या. परंतु कोणी एकत्र न आल्यामुळं पुढचं आंदोलन राजांनी आज रायगडवरून जे जाहीर केलं 16 तारखेला एल्गार आंदोलन, हे एल्गार आंदोलनासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षातील आता आम्ही मराठा समाज तर रस्त्यावर नाही उतरणार, परंतु ज्या तेली असेल, मळे असेल, दलित असेल, धनगर असेल, मराठा असेल, ज्या आमदारांना आम्ही निवडून दिलंय त्याची ती जबाबदारी होती. सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर यांनी त्यांच्या याच्यामध्ये सांगितलं होतं जाहीरनाम्यामध्ये की मराठा समाजाचा प्राधान्याने आम्ही आरक्षण देऊ, परंतु त्या आरक्षणापासून कुठेतरी आता बाजूला बगल देत आहेत. त्या ज्यांना आम्ही निवडून दिलेलं आहे ते आमचं मतदान होतं, त्यांना ते आमचे लोकप्रतिनिधी, त्यांची जबाबदारी आमची, ते पालक आहेत, त्यांची जबाबदारी असल्यामुळे त्या लोकांना आम्ही धारेवर धरणार आहोत. आणि ते लोक ती जर मंडळी त्या आंदोलनामध्ये सहभागी नाही झाली तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये त्यांना आमचा मराठ्यांचा हिसका आम्ही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच दाखवत. यांच्या जो याच्यामध्ये सहभागी होणार नाही, बऱ्याच जणांना वाटत की आता मराठ्यांचेच फक्त पुढाऱ्यांच्या मागे लागतील. ज्यांना मराठ्याचं आम्ही मत दिलेलं आहे त्यांना आम्ही आजही विनंती करतो राजांच्या माध्यमातून की तुम्ही परत एकत्र या, तुमच्या सत्ताधाऱ्यांना तुम्ही सांगा की या मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्यासाठी तुम्ही एकत्र आलं पाहिजे. तात्काळ जर एकत्र येत नसला हे आंदोलन केंद्र असेल, राज्य असेल, ह्या दोन्हीच्या विरोधामध्ये येणाऱ्या काळामध्ये आंदोलन होणार आहे. त्यामुळे एवढंच प्रेसच्या माध्यमातून बोलतो. आणि 16 तारखेच्या आंदोलनाला राजांनी जी भूमिका घेतलेली सकल मराठा समाज म्हणून आम्ही सर्वांनी राज्यांना एक नेतृत्व आम्ही दिलेलं आहे, परंतु राज्य नेतृत्व घेत नाही, परंतु राज्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही नेतृत्व करा. त्यामुळे सर्व मराठा समाज आज राजांच्या पाठीमागे आज या प्रेसच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो, जरी बांधव घरी असतील आणि कोल्हापूरचा जो विषय असेल, कोल्हापूरच्या बांधवांना जे आम्हाला जबाबदारी देतील, कोल्हापूरमध्ये हा पहिला मोर्चा निघणार आहे, कोल्हापूरचे बांधव जे आम्हाला जबाबदारी देतील त्या बांधवांसोबत आम्ही खांद्याला खांदा लावून त्या मोर्चामध्ये राज्यामध्ये आम्ही सहभाग होणार आहोत. राजा अरविंद सावंत असं म्हटलेले आहेत की जो खासदार अरविंद सावंत असं म्हटलेले आहेत की राजेचा जो लढा आहे तो पुन्हा विरोधात आहे, त्यांना पहिले ठरवावं, महाराष्ट्रातल्या जनतेला वेठीस धरू नये. महाराष्ट्राच्या जनतेला कोण वेठीस धरते हा प्रश्न सगळ्या पुढाऱ्यांनाच विचारायला पाहिजे.
छत्रपती घराण्यात माझा जन्म झालाय आणि मी वेटीस कोणालाच आजपर्यंत धरले नाही, तो माझा रेकॉर्ड आहे. विषय साधा आणि सरळ आहे की जे आप्पासाहेब पुढेकरांनी सांगितलं की आम्हाला कोणाच्या विरोधात आमचा लढा नाही आहे. आमचा लढा एवढाच आहे की आमच्या प्रश्नाला आमच्या मराठ्यांना तुम्ही न्याय मिळवून द्या. विषय साधे आहेत. सकाळी सुद्धा मी बोललोय की जे जस्टिस भोसलेंनी अहवाल दिलाय आणि जस्टिस भोसले जे ज्यांनी अहवाल दिला त्याच्या अगोदरच आम्ही आमच्या मागण्या मांडल्या होत्या. साधं आहे. पहिलं म्हणजे काय, रिव्ह्यू पिटिशन जर उडलं तर क्युरिटी पिटिशन. जस्टिस भोसले म्हणतात क्युरिटी पिटिशनची काही गरज नाही. हा मार्ग नाही ना. मग दुसरा मार्ग कुठला आहे की तुम्हाला 338B च्या माध्यमातून कमिशन प्रस्थापित करून की तुम्ही हा अहवाल राज्यपालांना द्यायचा, राज्यपालांच्याकडून तो राष्ट्रपतींकडे जाणार. राष्ट्रपतींची जर इच्छा असेल तर ते केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे जाईल. त्यांना जर बरोबर वाटलं तर तो पार्लमेंटला जाईल. हा विषय क्लिअर आहे. म्हणजे सेंटरची ला सुद्धा जायचं असेल तर नुसतं महाविकास आघाडी म्हणून पुढे जाऊ शकणार नाही, तर महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षातले जे सुद्धा मंडळी आहेत त्यांनी सुद्धा एकत्र यायला पाहिजे आणि महाराष्ट्राची तिथं ताकद लावायला पाहिजे. हे झालं टेक्निकल, कायदेशीर. दुसरा मुद्दा जे अरविंद सावंत म्हणतात, कोणाला विटी जर म्हणाले तर अरविंद सावंतचं नाव मला काही घ्यायचं नाही, ते फार हुशार आहेत, ते माजी मंत्री आहेत ते. पण माझं एक म्हणणं आहे, जस्टिस भोसलेच काय म्हणतात, जस्टिस भोसलेंच्या अहवालात स्पष्टपणे त्यांनी लिहिलेलं आहे. आणि ज्या मागण्या आम्हीच मागितल्या, ज्या 5 मागण्या मागितल्या, कुठल्या मागण्या मागितल्या तर मी सकाळी ते पूर्वी सारथी, अण्णासाहेब महामंडळ, तुमचं वसतिगृह तिथं व्हायला पाहिजे, त्या मुलांच्या नियुक्त्या व्हायला पाहिजेत आणि तुमच्या सवलती ओबीसीसारख्या सवलती मिळायला पाहिजेत आणि सुपर न्युमेरीच्या पद्धतीने जे राज्याच्या हातात आहेत त्या सगळ्या तुम्ही नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये तुम्ही द्या. आता ह्या गोष्टीला सुप्रीम कोर्ट लागत नाही आणि हे पूर्वी मागण्या झाल्या होत्या पूर्वीच्या सरकारमध्ये, पूर्ण झालेले नाही आहेत. त्याच मागण्या म्हटल्यात. आणि जस्टिस भोसले काय म्हणतात, कायदा आरक्षणाचा हा चालू तर राहून देत, पण जस्टिस भोसले म्हणतात की स्वतः सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. जस्टिस भोसले म्हणतात जी कमिटी महाविकास आघाडीने नेमलेली आहे की ते म्हणतात, ज्या सर्वोच्च न्यायालय म्हणते की तुम्ही जास्तीत जास्त ह्या ज्या गोष्टी आहेत, सारथी हे 5-6 गोष्टी सांगितल्या, हे तुम्ही ह्या सुविधा द्या. त्यांनी जस्टिस भोसलेचा अहवाल वाटून देत. मग समाजाला वेटीत धरले तर आणि कोणाला ते वेटीला धरतात ते त्यांनी उत्तर द्यावं. मी अनेकदा तुम्हाला सांगितलंय की त्या व्यक्तींचं मला सारखं का विचारता, का माझी त्याची तुम्ही तुलना करता, हे चुकीचं आहे ना तुमचं. जो समाजासाठी लढतो त्याचं कौतुक आहे आणि त्याचा अधिकार आहे, करून दे ना. पण संभाजीराजेमध्ये का घालता तुम्ही, काय संबंध आहे? बरं राजे, उदयनराजेंनी सुद्धा राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले की गायकवाड समितीचा जो अहवाल आहे तो योग्य पद्धतीने वाचला गेला नाहीये, यासाठी राज्य सरकार कुठे जबाबदार आहे. येत्या काळामध्ये मराठा समाजासाठी 2 राज्य एकत्र येतील काय वेगळे 2 राज्य? दोन्ही राज्य एकसारखेच आहेत. मी सुद्धा त्यांना भेटेन. आंदोलन भेटणारच नाही, भेटेन. 2 राज्य एकच आहेत, काही त्यात वेगळे पण नाही आहे, एक आहेत. दोघंही देखणे आहेत. 5 दिवसामध्ये शिवसेनेचे आता अरविंद सावंतांनी तुम्हाला क्रॉस करण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्हाला भाजपमधल्या नेत्यांनी केला. काँग्रेस राष्ट्रवादीच्या मात्र कुणाकडून झाला नाही. तुम्ही पत्रकार परिषद जी मुंबईत घेतली त्यात असं सांगितलं की जर वेळ आली तर पक्ष संघटना काढेल. आता समन्वय समिती तुमच्या सोबत होती, तुमच्यावर सोशल मीडियावर चर्चा होती. ह्या सगळ्या एकंदरीत ह्या सगळ्या चर्चेमध्ये, नियोजनामध्ये पक्ष किंवा संघटनेबाबत काही चर्चा झाली का? नाही, पक्ष आणि संघटनेचा विषयच नाही. त्यावेळी तुमच्यातलाच एक जवळचा एक पत्रकारांनी मला तो प्रश्न विचारला म्हणून मी ते उत्तर दिलं. म्हणून तुम्ही वेगळ्या वेगळ्या लाईन्स तिकडे जायला. विषय आमचा एकच आहे की सकल मराठा समाज ला न्याय मिळावा किंवा मराठा समाज न्याय मिळावा, हा एकमेव उद्देश आहे. याला जोडून आहे, जवळपास 9 दिवसांचा तुम्ही कालावधी दिला होता राज्य सरकारला. त्या 9 दिवसामध्ये सुद्धा साध्या 5 मागण्या होत्या, ते देखील मान्य झाले नाही. अशा परिस्थितीमध्ये जर भविष्यात पुन्हा एकदा पक्ष काढायची जर वेळ आली किंवा त्या संदर्भात काय तुमची चर्चा होते का किंवा तशी काय भूमिका आहे? आता त्याच प्रश्नाचा तोच उलटा फिरून तुम्ही प्रश्न विचारले. मला असं वाटायला लागलंय की तुमच्या बाजूला जे उदयराव बसले त्यांनीच कानात तुमचा प्रश्न घातलाय.
आणि मी आज विचारू शकत नाही, कारण हा प्रश्न मी मुंबईत विचारला म्हणून ते तुमच्याकडे दिलं त्यांनी. मला एक सांगा, खरं तर तुमची भूमिका पक्षविरहित दिसते. याच्यामध्ये कुठलाही पक्ष नाही, तर मराठा समाज किंवा मराठा सकल मराठा समाज एकत्र घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे, त्याला सगळ्यांनी पाठिंबा द्यावा. म्हणजे कोणत्याही पक्षाला तुम्ही जवळ घेणार नाहीये. त्यांनी पक्षाची जी पांघरून घातलेली आहे ते सोडून आंदोलनात यावे, तशा प्रकारचं आव्हान आहे का? कुठल्याही पक्षाला आमचा विरोध नाही. आम्ही अपॉलिटिकल म्हणजे अराजकीय आमची ही मुवमेंट आहे. आमचा एवढाच हेतू आहे की सकल मराठा समाजाला न्याय मिळवून द्या. ह्याच्यापेक्षा आमचा दुसरा काही उद्देश नाही आहे. मग तुम्हाला प्युरिटी पिटिशन घ्या, काही रिव्ह्यूवर जावा, काय 338 वर जावा. आत्ताच्या महाविकास आघाडीचा आमचा एवढाच विषय होता की तुम्ही ते ज्या मागण्या आम्ही मागायला लागलो, जे जस्टिस भोसले अहवाल स्वतः सांगता येत द्या, आणि जस्टिस भोसले अहवाल कुठल्या बेसवर म्हणते, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तसं. एवढाच उद्देश आहे. सोप्या गोष्टी आहेत त्या, का सगळी कॉम्प्लिकेटेड करतं मला आश्चर्य वाटतं. मोर्चा असणार आहे कोल्हापूरमधला, त्याचं स्वरूप राजे कसं असणार आहे, कुठून कुठे लोकांनी मला वाटते मगाशी विनोद साहेबांनी सांगितलं की जे कोल्हापूरचे जे समन्वयक आहेत, कोल्हापूरचे जे सकल मराठा समाजाचे मंडळी आहेत, जे ते गाईडलाईन देतील त्याप्रमाणे, त्या गाईडलाईन प्रमाणे तो तिथं मोर्चा होणार. कोल्हापूरातून ते विषय जाहीर होईल. कोल्हापूरातून कसं असेल ते कोल्हापुरातून सांगितलं जाईल. अल्टिमेटम दिल्यापासून राज्यातल्या कोणत्या मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी आपल्याशी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला किंवा चर्चा करण्याचा प्रयत्न केला का? कारण कोणताही विषय तो बाहेर मुख्यमंत्री कार्यालयातून खासदार राहुल शेवाळे माझ्याशी चर्चा करत होते. माझा निरोप त्यांच्याकडे जायचा. अजितदादांना सुद्धा मुख्यमंत्र्यांचा फोन गेला होता. अजितदादा सुद्धा माझ्याशी बोलले. त्यांनी मीटिंगसुद्धा लावली होती. पण मी सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना कळवलं आणि त्यांना विनंती मी ही केली की आपण मीटिंगला मला बोलवता, हे चांगली गोष्ट आहे, चांगली बाब आहे, पण आम्ही आमच्या मागण्या ह्या मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी सांगितलेत. आता ह्याच्यावर नवीन चर्चा काय करायची. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही त्या मागण्या मंजूर करा. संभाजी छत्रपती पहिला असेल की तुम्हाला कौतुक करेन, हे माझे वाक्य मुख्यमंत्र्यांना सुद्धा आहेत. हे मुख्यमंत्र्यांना माझं व्हॉट्सअपवर चॅट केलेलं आहे, हे मुख्यमंत्र्यांपर्यंत कळवलेले आहेत, आणि मी अजितदादांना सुद्धा ह्या शब्दात सांगितलं. महाविकास आघाडी सरकार काही मधला मार्ग काढेल असं तुम्हाला वाटतं? तो त्यांनीच ठरवायला पाहिजे. त्यांनी काढावं, ही आमची सर्वांची इच्छा आहे. आम्हाला काही आंदोलन करायची नाहीत. आमची इच्छा नाही आहे परत समाजाला वेटीस धरणं आणि परत रस्त्यावर उतरावं. सगळे थकलेत आता, परत तेच करायचं की आपण. 6 जून या दिवशी लाखो शिवभक्त रायगडावर येत असतात, राज्यातून राज्याच्या बाहेर. तुमच्या एका आवाहनाला इतका प्रतिसाद मिळाला की शिवभक्त आले नाहीत, पण रयत राजेंच्या मागे नाही म्हणणारे यांना काय? आता कोण काय बोलते मला माहित नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की मी लोकांना त्रास होऊ नये. आज मला तुम्ही सांगा, कोविड हा एक भाग झाला, पण तुम्हाला 25 लोकांचीच वर परवानगी आहे जायला, आणि हा सेंट्रल गव्हर्नमेंटनी लावलेला नियम आहे. त्याला राज्य सरकारने सुद्धा एक कोविड प्रोटोकॉल असतो म्हणून परवानगी मिळत नाही. अशा वेळी हजारभर पोलीस सगळीकडे पूर्ण जिल्ह्यात लागले होते. जर सगळे शिवभक्त आले असते आणि पोलिसांच्या ह्याच्यात जर काहीतरी झालं असतं, ह्याला जबाबदार कोण झालं असतं? त्याला गालबोट राज्याभिषेक सोहळ्याला लागला असता. तो मी केव्हा भरून काढू शकलो असतो, म्हणून मी ते आव्हान केलं. पण माझे मुख्यमंत्री पण बुजवलेली व्यक्ती तसं म्हणते, पण त्याला तुम्हाला प्रश्न आहे या प्रश्नाला धरूनच प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणले की जर राजेंवरती टीका केली तर त्याला योग्य पद्धतीने उत्तर दिलं जाईल. तर मराठा समाजातीलच नेते जर टीका करतात तर त्यांना, मराठा असो की कोणी असो, छत्रपतींवरती मराठा समाजाच्या नेत्यांनी ते करायलाच नाही पाहिजे. त्यांना राजकारण करायचं आहे. छत्रपतींवरती कोणीही, मराठा असो कोणी असो, कोणी टीका करता कामा नये. जे काय असेल तुमचं चर्चा छत्रपतीशी करू शकतो. टीका केली तर त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. आणि तुम्ही जे प्रश्न विचारलो या ठिकाणी आज आपल्याला दाखवून दिलेला आहे. जसं तुम्ही म्हटलात की छत्रपतींनी आदेश दिला की आता कोणी येऊ नका, आणि तुम्ही पाहता वर्षानुवर्षे लाखो शिवभक्त इकडे येतात. खरी ताकद आझाद समाजाची दिसलेली आहे आणि छत्रपतींची दिसलेली आहे. या ठिकाणी आपण त्यांना जे उत्तर आहे ते मिळालेलं आहे. आणि न येऊ नये असं म्हटलं तर नाही आले, पण छत्रपती या म्हटले आणि लढा म्हटले तर काय होईल हे तुम्ही
महाराज सोपं काय वाटतं, गड चढ चढणं की राजकारण? काय म्हटलं? गड चढणं जास्त सोपं आहे की राजकारण? गड चढत असताना सुद्धा राजकारण होत असते. शिवाजी महाराज नुसते काय गडावर हवामान बघायला गेलेले नाहीत, ते स्वराज्य उभा केले त्यांनी. पण आम्ही नेहमी म्हणतो, जर रायगड समजायचा असेल आणि शिवाजी महाराज समजायचे असतील तर सर्व खासदार आमदारांनी रोपवेने जाण्यापेक्षा चालत जायला पाहिजे, आणि मग रायगडची व्याप्ती आणि स्वराज्याची व्याप्ती समजेल. मागण्या आधीच मुख्यमंत्र्यांना कळवलेल्या आहेत असं पुन्हा एकदा संभाजीराजे म्हणाले. त्यामुळे त्या 5 मागण्यांवरती विचार व्हावा असं त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे. आरक्षणासाठी मराठ्यांची तिसरी लाट येणार असं देखील या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलेलं आहे. राज्यात मराठ्यांची तिसरी लाट येणार, 36 जिल्ह्यांमध्ये आता आम्ही फिरणार आहोत, आंदोलनाला आता सुरुवात होणार आहे असं देखील त्यांनी सांगितलं. कोर्टात फेरविचार याचिका कधी दाखल करणार असा प्रश्न देखील त्यांनी राज्य सरकारला विचारला. पंतप्रधान राष्ट्रपतींकडे प्रस्ताव पाठवा अशी त्यांनी विनंती केली. आरक्षणासाठी संभाजीराजे उदयनराजे एकत्रच आहेत असं देखील त्यांनी सांगितलं.